नमस्कार, मी आहे तन्वी. तनुज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत रेक्टँगल शेपचा ट्रफल चॉकलेट केक बनवत आहोत आणि तो रेक्टँगल शेपचा केक आहे, फ्लॅट केक बनवत आहे। 2 किलोचा केक आहे हा। तर यासाठी मी 3ची साईडला मेन्शन केले आणि असे 2 लेयर मध्ये कटिंग करून घेतले दोन्ही स्पॉन्जचे आणि मी असा केक बोर्डवरती लावून घेतला, गनाश लावून त्यावरती असे स्पॉन्ज सेट करून घेतले। बोर्डची साइज पण मी साइडला मेन्शन केलेली आहे। शुगर सिरपने सोकिंग केलेली आहे। नंतर मी असं गनाश भरून घेतलं पाइपिंग बॅग मध्ये आणि पूर्ण केक स्पॉन्जवरती असं कव्हरिंग करून घेतलं आणि नंतर मी त्यावरती केलेले स्प्रिंकल पूर्ण चोको चिप्स पूर्ण केक मध्ये असे स्प्रेड करून घेतलेले आहेत। आणि ह्याच्यामध्ये कमी लेयर असल्यामुळे मी जास्तीत जास्त टेस्ट इनहॅन्स होण्यासाठी जास्तीत जास्त गनाशचा वापर केलेला आहे। तर त्यांचं कस्टमरची डिमांड होती की त्यांच्यासाठी जितका बनेल तितका फ्लॅट केक हवा होता त्यांना, कारण त्यांचे मेंबर जास्त होते आणि त्यांनी 2 किलो केक ऑर्डर केलेली होती की ते सर्व आता रिटायरमेंटचा केक असला म्हणजे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत, तर सर्वांना काही ना काहीतरी शुगरचा प्रॉब्लेम आहे वगैरे, त्यामुळे त्यांना केक जास्त किलोचा नव्हता पण जास्त लोक होते, त्यामुळे थोडा केक तरी सर्वांना यायला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त फ्लॅट केक बनवायचा होता। तर असा आपला आता क्रम्बल कोट रेडी करून घेतला मी, वरती टॉपला पण गनाश लावून घेतला टेस्ट इनहॅन्स होण्यासाठी आणि नंतर मग मी क्रम्बल कोट केलेला बेस केक फ्रीज मध्ये सेट करायला ठेवून दिला। सेट करून झाल्यानंतर मी असं व्हाईट क्रीमने कव्हरिंग करून घेतलं, पहिल्या साइडने लावून घेतलं, नंतर वरती टॉपला करून घेतलं आणि मी वरती जास्त फिनिशिंग नाही केलेली आहे कारण वरती नोझल वर्क करायचं आहे म्हणून फक्त साइडला थोडंसं प्लेन फिनिशिंग केले। नंतर असं स्क्रॅपरच्या साहाय्याने असं त्यावरती लाइनिंग करून घेतलं आणि वरची जी एक्स्ट्रा क्रीम होती ती स्प्रेड करून घेतली आणि आपला आता केकचं बेस असा रेडी झालेला आहे। वरती आता आपण डेकोरेशन करूया। तर मी नोझलच्या साइडला मेन्शन केलेले आहेत, तसे नोझल्स आहेत, त्याच्यामध्ये मी भरून घेतलेली क्रीम अशी डार्क ब्लू आणि लाईट ब्लू आणि डार्क येल्लो आणि लाईट येल्लो आणि जसं मला जिथे वाटत होतं डिझाईन करावं तसं मी करून घेतलेलं आहे आणि त्याचं चारी क्रीमचं असं हे करून घेतलेलं आहे डेकोरेशन। त्यांनी मला एक्झाम्पल म्हणूनसाठी एक असा केक पाठवलेला होता की त्यावरती असे तुम्ही डिझाईन्स तयार करा आणि वरती मॅसेज लिहायचे होते, रिटायरमेंटच्या म्हणजे थीमला सुटेबल असे मॅसेज त्या लिहायचे होते वरती। तर मी असं पहिले नोझल वर्क सगळं करून घेतलं। आता साईडला मी पाइपिंग बॅग मध्ये डार्क ब्लू भरून घेतली, 1 mm छोटा नोझलने अशी साइडला बॉर्डर करून घेतली आणि मी आता फॉन्डंटच्या टॉपरवरती जे आपल्याला ठेवायचे ते तयार करून घेते। त्यासाठी व्हाईट पहिलं फॉन्डंट असं स्प्रे रोल करून घेतलं आणि त्याला असे छोटे छोटे गोल आकार करून घेतले आणि त्या गोलांमध्ये मी मेसेज लिहिणार आहे जे रिटायरमेंटच्या रिलेटेड आहेत असे मेसेज। तर मी एक्झाम्पल म्हणजे रिटायरमेंट, नो टेन्शन, कम टू पेन्शन अशा टाईपचे आपण मेसेज यावरती लिहिणार आहोत। तसे मी 6 करून घेतलेले तयार, पण मी 4च यूज केले कारण मी ते गार्निशिंग वगैरे यूज केल्यानंतर मला केकवरती जास्त असं गचिडी वाटायला लागली म्हणून मी 4च यूज केले। याच्यामध्ये जे मी मेसेज तयार करून घेतलेले आहेत हे मेसेज मी असे तयार करून घेतले। असं ब्लू कलरचं मी आपलं जेल कलर आहे ते ब्रशने असं वरती लिहून घेतले आणि साइडने मी त्याला असे गोल्ड डस्ट असे राऊंड करून मी ब्रशचे होल करून त्यामध्ये गोल्ड डस्ट अशी लावून घेतलेली आहे। तर मी असं हे माझे मॅसेज तयार करून घेतले आणि मॅसेज तयार झाल्यानंतर याच्या मागे मी चॉकलेटचं एक लावून घेतलं आणि त्यांना थोडंसं सेट करून घेतलं कारण आपण जेव्हा केकवरती ठेवतो आता पावसाचे दिवस असल्यामुळे फॉन्डंट मेल्ट होतं आणि त्याला पण एक असं मॉइश्चर येतं म्हणून चॉकलेट लावून मी मागे असं त्याला ड्राय केलं। तर आपलं हे आता मॅसेज तयार करून घेतले मी आणि अशी चॉकलेटची गार्निशिंग तयार करून घेतलेली लाईट ब्लू कलर व्हाईट कंपाऊंडमध्ये टाकून असे छोटं डेअरी मिल्कचा साचा येतो त्याच्यामध्ये असे शेड करून घेतल्या आणि आपला अल्फाबेट तयार करून घेतला, हॅपी रिटायरमेंट फॉर ऑल ऑफ अस असं। आणि आपण शुगर बॉल यूज करणार आहोत डेकोरेशनसाठी, व्हाईटवाले छोटे आणि मोठे आणि असे सिल्वरचे स्टार। तर आता आपण जे आपण नोझल वर्क केलेलं केक आहे त्यावरती पहिले असं सेट करून घेतले अल्फाबेट आणि त्यानंतर मी वरती स्प्रिंकल करून घेतले व्हाईट आणि छोटे शुगर बॉल व्हाईट कलरचे आणि स्टारचे पण असं स्प्रिंकल करून घेतले आणि नंतर मी जे आपण गार्निशिंग तयार करून घेतलेली ती लावून घेतली आणि त्यावरती जे मॅसेज आपण लिहिलेले होते फॉन्डंटवरती ते असे 4 मी ॲडजस्ट करून घेतले तुम्हाला। आणि आता आपला केक रेडी झालेला आहे। तर तुम्हाला कसं वाटलं केक, तुम्हाला आवडला का माझे व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।